नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, EPS 95 पेन्शन धारकांसाठी एक मोठा निर्णय. EPS 95 उच्च पेन्शनवर हायकोर्टाचा मोठा निर्णय आलेला आहे. जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून. त्याकरता मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलला आपण अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो नवनवीन अपडेट मिळण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवाराला शेअर करायला विसरू नका. कर्नाटक उच्च न्यायालयाने EPS 95 उच्च पेन्शन प्रकरणात खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या बाजूने महत्वाचा निर्णय दिला आहे. न्यायमूर्ती अनंत रामनाथ हेगडे यांनी स्पष्ट केले की 1 सप्टेंबर 2014 रोजी ज्या कर्मचाऱ्यांची नोकरी सुरू होती आणि ते EPS चे सदस्य होते त्यांना वास्तविक वेतनाच्या आधारे उच्च पेन्शन मिळण्याचा अधिकार आहे. EPFOने नाकारलेले दावे बातल करण्यात आलेले आहे. खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या आणि PF कपात होत असलेल्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी हा निकाल महत्वाचा आहे. तुम्ही 2014 पूर्वी EPF किंवा EPS चे सदस्य होता आणि त्यानंतरही सेवेत राहिलात तर हा निर्णय तुमच्यासाठी थेट लागू होऊ शकतो. हायकोर्टाचा निर्णय थोडक्यात जाणून घ्या मित्रांनो. ज्या कर्मचाऱ्यांनी जॉईंट ऑप्शनद्वारे वास्तविक वेतनावर PF योगदान दिले होते, वेतन मर्यादेच्या पलीकडे त्यांना EPS 95 अंतर्गत उच्च पेन्शन नाकारता येणार नाही असे न्यायालयाने स्पष्ट केले. पात्रतेच्या 3 अटी. तुम्ही एलिजिबल आहात का हायर पेन्शन करतात ते पहा मित्रांनो. कर्नाटक हायकोर्टाने आपल्या निकालात पात्रतेसाठी 3 अटी स्पष्ट केल्या आहेत. या 3 अटी एकत्रित पूर्ण झाल्या तरच उच्च पेन्शनचा दावा करता येतो. एखादी अट मिस झाली तरी दावा लागू होत नाही. उच्च पेन्शनसाठी पात्रता अटी हायकोर्टाच्या नियमानुसार पहिली आहे 1 सप्टेंबर 2014 रोजी नोकरीत असणे आवश्यक. दुसरा आहे त्या तारखेला EPS चे सदस्य असणे आवश्यक. जॉईंट ऑप्शनद्वारे वास्तविक वेतनावर PF योगदान दिलेले असणे. महत्वाची बाब कोणती आहे पहा मित्रांनो. हायकोर्टाने हे स्पष्ट केले की हा निर्णय केवळ 9 सप्टेंबर 2014 पर्यंत EPS सदस्य असलेल्यांना लागू होतो. त्या तारखेपूर्वी सेवानिवृत्त झालेल्यांना मात्र हा निर्णय लागू होणार नाही. मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.